हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आरंभ या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. जसं की आपल्याला माहिती आहे, आपण काय करतोय, कूटप्रश्न या बुद्धिमत्ता चाचणीच्या टॉपिकला आपण हात घातलेला आहे. त्यामधील रांगेचे स्थान हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, दिशा हा जो टॉपिक आहे, दिशा म्हणजे आपली उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या गोष्टी ज्या आहेत किंवा ज्या चार उपदिशा आहेत या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया या टॉपिकला. तर सर्वात प्रथम तुम्ही दिशा किंवा डिरेक्शन्स ज्याला म्हणतात, याला काय म्हणतात, दिशा किंवा डिरेक्शन्स, त्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा. आता मॅपमध्ये आपल्याला माहिती, आपण जर सूर्य कुठे उगवतो रे, सूर्य हा पूर्वेला उगवतो. ईस्ट म्हणजे पूर्व, सूर्य पूर्वेला उगवतो. वेस्ट म्हणजे पश्चिम, आणि पश्चिमेला मावळतो. आपण जर सूर्याकडे तोंड करून उभे असू तर आपल्या डाव्या हाताला, आता तुम्ही असं समजा की तुम्ही इकडे पूर्वेकडे तोंड करून उभे आहात, तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल रे, तुमच्या डाव्या हाताला उत्तर ही दिशा असेल, आणि तुमच्या उजव्या हाताला ही दक्षिण म्हणजे त्याला साऊथ असं आपण म्हणतो. तर पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चार ज्या दिशा आहेत त्यांना मुख्य दिशा म्हणतात. त्याला काय म्हणतात, मुख्य दिशा. आणि आता पहा, इथे काय लिहिले मी, ईस्ट आणि साऊथ, याच्यामध्ये काय लिहिले रे, साऊथ ईस्ट. साऊथ ईस्टला काय म्हणतात, आग्नेय असं म्हणतात. त्यानंतर ईस्ट आणि नॉर्थ, याच्यामध्ये काय लिहिले रे, नॉर्थ ईस्ट. इंग्लिशमध्ये ते सोपं वाटतं, परंतु मराठीमध्ये याला म्हणतात ईशान्य. हे तुम्हाला पाठ करायचंय. त्यानंतर नॉर्थ आणि वेस्ट यांच्या मध्ये जर दिशा असेल त्याला म्हणायचं नॉर्थ वेस्ट म्हणजेच वायव्य, आणि वेस्ट आणि साऊथ यांच्यामध्ये जे असतील त्याला म्हणायचं साऊथ वेस्ट म्हणजेच काय रे, नैऋत्य ही अशी दिशा आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला आयडिया सांगितली होती इंग्लिशच्या चॅप्टरमध्ये किंवा इंग्लिशच्या लेक्चर्समध्ये आपण ते पाहिलेले आहे. आता दिशा या प्रश्नावरील कुठलाही प्रश्न तुमच्या समोर आला तर तुम्ही काय करणार आहात, एक छोटीशी अशी लगेच आकृती तिथं ड्रॉ करून घ्यायची आणि दिशा लिहून घ्यायच्या, म्हणजे ते सोपं जातं. असं छोटंच लिहायचं, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता आयडिया लक्षात ठेवा, इथं इथं ई, आई असं आपण म्हणतो ना, आई आणि वाई असं आपण लक्षात ठेवायचं. उरलेली कुठली चौथी दिशा मग नैऋत्य. त्यातल्या ह्या ज्या चार ह्या मुख्य दिशा असतात, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आणि उरलेल्या चार ह्या काय असतात रे, उपदिशा असतात. उपदिशा म्हणजे ईशान्य, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य या काय आहेत रे, उपदिशा आहेत. असे कुठल्याही प्रश्न तुमच्या समोर आला तर सर्वात प्रथम तुम्ही आकृती काढून घेणार आहात, म्हणजे तुमचा प्रश्न चुकण्याचे चान्सेस हे बऱ्यापैकी कमी होऊन जातील. आलं लक्षात? पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून उभे असाल, तुमचा डावा हात हा उत्तरेकडे असतो, म्हणजे काटकोनामध्ये असतो. काटकोन म्हणजे काय रे, 90 अंशाचा कोन असा. तर तुमचा डावा हात हा काटकोनात उत्तर दिशेला असतो आणि उजवा हात हा दक्षिण दिशेला असतो. आता लक्षात घ्या. तसंच तुम्ही जर आता नैऋत्येकडे तोंड करून उभे असाल, आता इथे पहा नैऋत्य दिशा आहे, इकडे जर तुम्ही तोंड करून उभे असाल तर तुमचा एक हात हा वायव्य दिशेला असेल. कुठला, उजवा हात हा वायव्य दिशेला असेल आणि डावा हात हा आग्नेय दिशेला असेल. तर असं तुम्हाला फक्त प्रॉब्लेम मध्ये जर आलं तर तुम्हाला हे लक्षात यावं म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या. चला आता पुढे सुरू करूया, मग आपला प्रश्नांना आता सोडूया. पहिला प्रश्न पहा, आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली, आग्नेय दिशेस, आता मी तुम्हाला सांगितलं प्रश्न समोर आला की पहिले काय करणार तुम्ही, छोटीशी तिथंच लगेच आकृती काढून घ्यायची. तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, त्यानंतर आई आणि वाई असं लिहिलं का उरलेली काय नैऋत्य इथं लिहायची. आता आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्वा, म्हणजे पूर्वा नावाची एक मुलगी आहे, तिचं तोंड कुठे आहे रे, आग्नेय दिशेस आहे, म्हणजे या दिशा आग्नेय इकडे पहा. ठीक आहे. त्यानंतर 2 वेळा डावीकडे काटकोनात वळली, 2 वेळा काय झालं, ती डावीकडे काटकोनात वळली. आता मला सांगा, तिचं तोंड जर आग्नेय दिशेला असेल तर डावा हात कुठल्या दिशेला असेल तिचा, ईशान्य दिशेला. कुठल्या दिशेला असेल रे, ईशान्य दिशेला. इकडे तिचा डावा हात असेल आणि उजवा हात नैऋत्य दिशेला, इकडे नैऋत्य दिशेला. तर डाव्या हाताच्या दिशेने काय केली, तिने काटकोनात 2 वेळा वळली. म्हणजे आता जर आग्नेयला तोंड होतं तर पहिल्यांदा जेव्हा वळेल ती तेव्हा तोंड कुठे जाईल तिचं, ईशान्य दिशेकडे. नंतर परत जेव्हा काटकोनात वळेल तेव्हा तोंड तिचं कुठे जाईल रे, वायव्य दिशेकडे. म्हणजे आता 2 वेळा वळल्यानंतर तिचं तोंड कुठल्या दिशेला आहे, वायव्य दिशेला. तर तिने शीर्षासन केले. शीर्षासन म्हणजे काय रे, डोक्यावर उभी राहणे. म्हणजे ती आता सरळ उभी होती अशी पायावर, ती आता डोक्यावर उभी राहिली, पायावर डोकं खाली, असं जरी ती उभी राहिली तरी तिचा डावा हात हा डाव्या साईडलाच राहील आणि उजवा हात देखील उजव्या साईडला राहील. तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल, तसं आहे तसंच लक्षात ठेवायचं. वायव्यला तोंड आहे तिचं, तर उजवा हात तिचा हा ईशान्य दिशेला
असेल. कुठं असेल? ईशान्य दिशेला असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. या उपदिशांवर प्रश्न विचारला तर तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. त्यामुळं अशी आकृती जर तुम्ही काढली तुमचा प्रश्न चुकण्याचे चान्सेस फार कमी होऊन जातील. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आता इथं आपल्याला वर्डिंग काय आले पाहिजे, काटकोनात वळी असं म्हटले. काटकोनात वळणे म्हणजे काय ते नक्की आता मी तुम्हाला हे आपल्या मोठ्या आकृतीमध्ये समजून सांगतो. आता ही जी पूर्व दिशा आहे, मी रब करतो पहा, ही पूर्व दिशा आहे आणि ही उत्तर दिशा आहे. ही पूर्व दिशा, ही उत्तर दिशा आणि ही पूर्व दिशा. यांच्यामध्ये काय रे पहा, असा 90 अंशाचा कोन आहे. किती आहे? 90 अंशाचा कोन आहे, त्याला म्हणायचं काटकोन. परंतु ही जी मध्येच उपदिशा आली त्याची काय उपदिशा आहे? नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य. या दोघांमध्ये मात्र 45 आणि इकडे 45 असं टोटल मिळून 90 असतं. म्हणजे हे 45 अंश आणि हे 45 अंश, हे टोटल मिळून किती झालेलं आहे? 90 असं झालेलं आहे. तसंच ही उपदिशा आणि दिशा याच्यामध्ये 45 अंशाचा कोन असेल, परंतु मुख्य दिशेमध्ये कितीचा कोन आहे रे? 90 दिशेचा कोन आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. काटकोनात वळणे म्हणजे काय, 45 डिग्रीमध्ये वळणे म्हणजे काय, डावीकडे वळणे म्हणजे काय, उजवीकडे वळणे म्हणजे काय, हे तुम्ही व्यवस्थित जर लक्षात घेतलं तर तुमचा प्रश्न अजिबात चुकणार नाही. पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हटलं आपल्याला? अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा आहे. अमन ओबामाच्या उत्तरेस आहे, म्हणजे ओबामा खाली आहे आणि अमन कुठे रे? त्याच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर आहे. इथं अमन आहे. आला का अमन उत्तरेस? कारण आपल्याला माहिती आहे, आपण सांगितलं छोटी आकृती काढायची. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, ईशान्य, आई, वाई आणि नैऋत्य. तर अशा पद्धतीने अमन हा काय रे? उत्तर दिशेला आहे. पहा इथं उत्तर दिशा म्हणजे आपण पेजवर किंवा असं स्लाइडवर आपण वरती दाखवतो तिला. उत्तरेस 10 मीटर अंतरावर आहे, उभा असून रफिकच्या वायव्येस आहे. आता वायव्य म्हणजे कशी दिशा रे? अशी दिशा पहा, अशी दिशा इकडं, ही वायव्य दिशा आहे. म्हणजे रफिक इथं कुठेतरी असेल आणि अमन इथे आहे. म्हणजे अमन पासून जर आपण असं 20 मीटरची लाईन काढली तर रफिक इथे असेल कुठेतरी. तर रफिकच्या वायव्येस आहे का अमन? पहा, वायव्येस आहे का अमन? अमन बरोबर इकडे काय आहे रे? वायव्येस आहे. कारण ही दिशा कुठली येते? वायव्य. त्यामुळे रफिक हा अमनच्या 20 मीटर अंतरावर वायव्येस आहे. आपण तिघांचंही आता स्थान निश्चित केलेले आहे. आता काय म्हटलं आपल्याला? रफिक हा ओबामाच्या कोणत्या दिशेस आहे? जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं तर रफिक हा ओबामाच्या, नक्कीच तुम्हाला काय जाणवेल रे? ओबामाच्या या दिशेस आहे. या ओबामाच्या कुणाच्या दिशेस विचारले हे देखील महत्वाचं आहे. जर ओबामा विचारला असतं रफिकच्या तर उलट आलं असतं, परंतु रफिक विचारलाय ओबामाच्या, म्हणून या दिशेस आहे. आणि ही दिशा कुठली आहे? ही दिशा पहा, असे आपल्या आकृतीमध्ये पहा, कुठली दिशा आहे? ही पूर्व दिशा आहे. म्हणून रफिक हा ओबामाच्या पूर्व दिशेस आहे. अशाच प्रकारे हे सोडवायचं असतं आपल्याला. पुढचा प्रश्न पहा. शाळेतून घरी जात असताना राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळत होता. आता मला सांगा, सूर्य मावळतो कुठे रे? सूर्य कुठे मावळतो? त्याला काय म्हणतात रे? सूर्यास्त म्हणतात. त्याला काय म्हणतात? सूर्यास्त. आणि सूर्य उगवणे याला काय म्हणतात रे? सूर्य उगवणे याला काय म्हणतात? सूर्योदय. एक तर तुम्हाला असा शब्द असेल सूर्यास्त, सूर्योदय, किंवा सूर्य मावळत आहे किंवा सूर्य उगवत आहे असं तुम्हाला म्हटलं असेल. म्हणजे राजनंदीच्या डावीकडे सूर्य मावळत होता. सूर्य मावळणे म्हणजे सूर्यास्त कुठल्या दिशेस होतो? पश्चिम दिशेस होतो. आणि सूर्य कुठे उगवतो? पूर्व दिशेस उगवतो. छोटीशी आकृती काढून घेऊया आपली. ठरल्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचं आपण काय करणार आहे? आकृती काढणार, जेणेकरून आपले प्रॅक्टिसही होईल आणि उत्तर देखील चुकणार नाही. आई, वाई आणि नैऋत्य उरलेलं. तर राजनंदीच्या डावीकडे सूर्य मावळत होता, म्हणजे सूर्य या दिशेस मावळत असणार आहे नक्कीच. आणि राजनंदिनीचा हा काय आहे? डावा हात आहे. हा डावा हात असेल म्हणजे राजनंदिनी कुठल्या दिशेला चालते रे? म्हणजे शाळेतून घरी कुठल्या दिशेला जाते ती? आता पहा, ती जर उत्तरेकडे जात असेल, आपल्याला माहिती आहे समोर आपलं तोंड आणि हातामध्ये किती अंशाचा कोन असतो? 90 अंशाचा कोन असतो. म्हणजे ती एकतर उत्तरेला जात असेल किंवा ती दक्षिणेला जात असेल. जर ती उत्तरेला जात असेल तर तिचा डावा हात हा पश्चिमेकडे असेल, म्हणजेच सूर्य मावळत्या दिशेकडे असेल. आणि तेच आपल्याला सांगितलं की राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळतो, म्हणजे राजनंदिनी कुठल्या दिशेला प्रवास करते? उत्तर दिशेला प्रवास करते. आता तिने काय केलं? या स्थितीत राजनंदिनी काटकोनात म्हणजे 90 अंशामध्ये एकदा उजवीकडे वळाली. आता कुठे वळाली ती? उजवीकडे. उजवा हात कुठे तिचा? ह्या पूर्व दिशेचा आहे. मग ती उजवीकडे जर वळाली काटकोनामध्ये, तिचं तोंड आता कुठल्या दिशेला जाईल? पूर्वेकडे जाईल. म्हणजे ती आता पूर्व दिशेला वळालेली आहे. तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? आणि ती जर पूर्व दिशेला तोंड करून उभी असेल तर तिचा उजवा हात हा
दक्षिण दिशेला असेल. आणि आपल्याला तेच विचारले तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल, तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. समोरच्या व्यक्तीचं आधी ती कुठल्या दिशेला चालली किंवा तिचं तोंड कुठल्या दिशेला आहे हे जर तुम्ही फिक्स केलं तर तिचा डावा हात आणि उजवा हात हे देखील तुम्ही फिक्स करू शकता. लक्षात येते. पुढचा प्रश्न पाहूया. अहमद पश्चिमेला 18 किलोमीटर गेला. अहमद पश्चिमेला 18 किलोमीटर गेला. आपल्याला माहिती आहे पश्चिम दिशा कुठली रे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. अहमद पश्चिमेला 18 किलोमीटर गेला म्हणजे अहमद कुठेतरी इथं होता, तो आता काय केलाय रे? पश्चिमेला 18 किलोमीटर गेलेला आहे. इथं होता कुठेतरी तो अहमद, तो आता काय गेला? पश्चिम म्हणजे या दिशेला है ना. पश्चिम म्हणजे या दिशेला तो किती किलोमीटर गेला? 18 किलोमीटर गेलेला आहे. नंतर काय केलं त्यांनी? तो दक्षिणेला 11.5 किलोमीटर गेला. नंतर त्याने काय केलं? दक्षिणेला तो वळाला. तो दक्षिण कुठे रे? दक्षिणेकडे खाली पहा, म्हणजे तो खाली वळाला आणि किती किलोमीटर गेला? 11.5 किलोमीटर गेला. 11.5 म्हणजे दक्षिणेला. आता इथं पश्चिमेला चालला होता, मध्ये दक्षिणेला वळाला म्हणजे किती अंशात वळाला येतो रे? काटकोनात, म्हणजेच काय 90 डिग्री मध्ये तो वळालेला आहे. आता परत काय केलं त्यांनी? आता तो पूर्वेला वळाला. पूर्व कुठे रे? या दिशेला. आता तो दक्षिणेला जात होता, परत तो काटकोनामध्ये वळाला आणि पूर्वेला जायला लागला. आता तो इकडे जायला लागला. किती किलोमीटर गेला? 6.5 किलोमीटर. किती किलोमीटर गेला तो? 6.5 किलोमीटर, 6.5 किलोमीटर. आता तो इथं आला. नंतर तो परत उत्तरेला वळाला. आता उत्तरेला जायला लागला आणि किती किलोमीटर गेला रे? 11.5. आता हे 11.5 मी इथं इथपर्यंतच का आलो? कारण तुम्ही जर इथे पाहिलं तर हे 11.5 किलोमीटर एवढंच आहे. तेवढंच समोरची बाजूचं 11.5 किलोमीटर असणार आहे. हे देखील काय असणार? 11.5 किलोमीटर. कारण यांच्यामध्ये कोण कितीचे रे? प्रत्येकाचे काटकोन आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा सर्व चार, आता हा जर तुम्ही पाहिलं, हा काय तयार झालेला आपला? एक आयत तयार झालेला आहे. काय तयार झालेला आहे? आयत. आणि आयत आपल्याला माहिती आहे, आयताच्या समोरच्या बाजू काय असतात? सारख्या असतात, बरोबर. म्हणजे ही जर 11.5 किलोमीटर असेल, ही पण किती असणार? 11.5 किलोमीटर. ही जर 6.5 किलोमीटर असेल तर ही देखील किती असणार? 6.5 किलोमीटर. तर मग मला सांगा, ही खालची साईड किंवा बाजू जर 6.5 किलोमीटर असेल, इथे पण किती असणार रे? 6.5 किलोमीटर. म्हणजे जर हे पूर्ण डिस्टन्स 18 किलोमीटर आहे, हे पूर्ण डिस्टन्स 18 किलोमीटर आहे, तर इथनं इथपर्यंत डिस्टन्स 6.5 किलोमीटर आहे. तर उरलेलं डिस्टन्स आपण काढू शकतो का? तर हो, काढू शकतो. कसं? 18 मधनं आपल्याला काय करावे लागतील? 6.5 मायनस करावे लागतील. म्हणजे आपल्याला ते उरलेले डिस्टन्स आपल्याला मिळणार आहे इथनं इथपर्यंत. आणि आपल्याला तेच विचारलं की तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे. म्हणजे मूळ ठिकाण म्हणजे तो इथनं निघला होता आणि आता इथे येऊन थांबलेला आहे, बरोबर. इथे येऊन तो जायला थांबलेला आहे आता. तर हे जर आपण मायनस केलं तर आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. आता करूया. आता दशांश चिन्हाचं गणित कशी सोडवायची हे आपण मॅथ्सच्या कोर्समध्ये पाहिलेलं आहे किंवा तुम्हाला आता ते जमत असेल. आता पहा, मी 8 मधनं काय करतो? एक हातचा घेतो तिकडे. इथे 10 झाले. 10 मधनं 5 गेले, 5 राहिले. पॉईंट जसा आहे तसा द्यायचा. 7 मधनं 6 गेला, 1 राहिला आणि 1 किती आले रे? 11.5. आणि त्याला युनिट काय असेल? किलोमीटर. म्हणून 11.5 कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. मी वाटलं तर व्यवस्थित त्याला परत एकदा काढून दाखवतो. अहमदने काय केलं? आधी असा 18 किलोमीटर गेला. किती? 18 किलोमीटर. इथनं मूळ स्थानावरून तो निघला होता. नंतर तो खाली वळाला आणि तो किती? 11.5 किलोमीटर गेला. नंतर परत वळाला, 6.5 किलोमीटर गेला. नंतर परत वळाला आणि 11.5 किलोमीटर वर गेला. त्यांनी असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आणि हे माहिती किती अंशात वळतो रे? तो काटकोनामध्ये वळतो. म्हणजे काय तयार झाला? हा आयत तयार झाला. आणि आयताच्या समोरच्या बाजू काय असतात रे? सारख्या असतात. हे सारखं असण्याचं चिन्ह आहे. हे जर 2 असेल तर हे देखील 2 असेल. हे 1 असेल तर हे 1 असेल. म्हणजे ही 11.5 किलोमीटर असेल तर ही 11.5 किलोमीटर आहे. आणि ही 6.5 किलोमीटर असेल तर ही देखील 6.5 किलोमीटर आहे. कुठनं कुठपर्यंत? इथनं इथपर्यंत. आता तो मूळ स्थानापासून आता इथं पोहोचलेला आहे. तर ह्याच्यामधलं अंतर आपल्याला काढायला सांगितलं एवढं. तर काय करणार आपण? हे पूर्ण डिस्टन्स 18 आहे. इथनं इथपर्यंत डिस्टन्स किती आहे रे? 18 किलोमीटर आहे. त्या 18 किलोमीटर मधनं हे 6.5 आपण वजा करणार. म्हणजे 18.0 वजा 6.5 असं जर आपण केलं तर त्याचं उत्तर येतं 11.5 किलोमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. लक्षात येते. पुढचा प्रश्न पाहूया आता आपण.
काय म्हटलं आपल्याला पहा, सूर्योदय होत असताना, सूर्योदय, सूर्योदय म्हणजे काय रे, सूर्याचा उदय किंवा सूर्य उगवत असताना सूर्याचा उदय किंवा सूर्य उगवणे, सूर्य उगवणे. सूर्योदय होत असताना विश्वास चालायला निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता. आपली दिशा काढून घ्या. दिशा आणि उपदिशा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. सूर्योदय होत असताना विश्वास चालायस निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूला होता. म्हणजे सूर्य इकडनं उगवतोय आणि सूर्य त्याच्या कुठल्या बाजूला आहे रे, डाव्या बाजूला आहे, डाव्या. जर ही त्याची डावी बाजू असेल तर तो कुठल्या साईडला चालतोय रे, तो दक्षिण दिशेला चालत आहे. कुठं चालत आहे, तो दक्षिण दिशेला चालत आहे. तरच ती काय होईल रे, ही त्याची डावी बाजू होईल, पूर्व ही. डाव्या बाजूस चालत होता, 2 किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळला. त्याने काय केलं, आता दक्षिणेकडे चालत होता, 2 किलोमीटर चालला आणि त्याने काय केलं, आता उजवीकडे काटकोनात वळला. आता उजवी दिशा कुठली असेल, इकडे तोंड आहे त्याचं, म्हणजे ही त्याची डावी दिशा झाली आणि ही उजवी दिशा झाली. आता उजवीकडे तो काटकोनात वळाला आणि इकडे चालू लागला. थोडं अंतर गेल्यावर परत तो उजवीकडे वळाला. आता त्याचं तोंड या दिशेला आहे, म्हणजे उजवी साईड कुठली असेल रे, उजवी साईड ही असेल, डावी साईड ही असेल. उजवीकडे परत तो चालेल, उजवीकडं चालत गेला. म्हणजे आता ह्या दिशेला तोंड आहे त्याचं. त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल, आता याच्या डावा हात कुठला असेल रे, ही डावा आणि हा उजवा, बरोबर. जर डाव्या हाताला कोणती दिशा आहे, म्हणजे ह्या साईडला कोणती दिशा आहे, ह्या साईडला आपल्याला माहिती आहे पश्चिम दिशा आहे. कुठली दिशा आहे, पश्चिम दिशा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर तुम्ही काटकोन म्हणजे काय किंवा त्याचा तोंड आणि हात याच्यामध्ये जर काटकोनाचं अंतर असतं किंवा 90 अंशाचं अंतर असतं, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हे सोडवणं खूप सोपं जाईल. पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हटलंय पहा, सोबतच्या आकृतीमध्ये घर ए, म्हणजे इथे घर आहे पहा, हे घर आहे तुमचं, ते शाळा बी म्हणजे इथं तुमची शाळा आहे आणि हा काय दाखवलाय, तुमचा जाण्याचा मार्ग. म्हणजे तुम्ही इथनं असं सुरू करताय, असं टर्न घेत 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 परत असं वाकडं तिकडे वळत वळत परत शाळेपर्यंत पोहोचतात तुम्ही. तर घरून शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावं लागते असं तुम्हाला म्हटलेलं आहे. फक्त इथं थोडी काळजी घ्यायची, डावी साईड कोणती आणि उजवी साईड. आता तुम्ही इथनं चालत आहात म्हणजे तुमचा चेहरा किंवा तोंड कुठल्या साईडला आहे, खालच्या दिशेने आहे. तर तोंड खालच्या दिशेने असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, आपली जी डावी बाजू असते ती उजवी बाजू होते आणि उजवी बाजू ही डावी बाजू होते, बरोबर. म्हणजे त्याची डावी बाजू या साईडला असणार, या साईडला, आणि उजवी बाजू ह्या साईडला असणार. आता पहा, तो इथपर्यंत आला, आता इकडे वळाला. इकडे वळाला म्हटलं कुठल्या दिशेला वळाला रे, डावीकडे वळाला, म्हणून इथे 1 नंबर देऊया. आता परत इथपर्यंत गेला, इथं गेल्यावर तो ह्या दिशेला वळाला, म्हणजे कुठल्या साईडला वळाला रे, परत डावीकडे वळाला, बरोबर. म्हणजे इथं 2 नंबर देऊया. परत त्याने काय केलं, आता इथपर्यंत गेला आणि इकडे वळाला. आता इकडे तोंड असताना त्याची ही देखील त्याची काय असणार, डावी दिशा असणार. म्हणून तिसऱ्यांदा तो काय झाला, डावीकडे वळाला. परंतु तो इथे आला ह्या पॉइंटला, इथनं जर वरती वळाला तर ती उजवी दिशेला वळतो तो, बरोबर. त्यामुळे हे घ्यायचं नाही. परत इथनं ह्या पॉइंटला आला, इथनं देखील वळताना तो उजव्या दिशेला वळतो, बरोबर. आता पुढे चालत चालत इथपर्यंत आला, इथनं जर इकडे वळाला तर तो डाव्या दिशेला वळत आहे. म्हणजे किती झाले रे, हे 4 झाले. आता इथनं इथपर्यंत आला, ह्या पॉइंटला तो उजव्या दिशेला वळतोय, परत इथनं इथपर्यंत गेला तो आता डाव्या दिशेला वळतोय. आता पुढे जर आला इथे तो उजव्या दिशेला वळतोय. तसं डावं उजवं जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तो इथे 5व्यांदा वळालाय. म्हणजे टोटल किती वेळा तो डावीकडे वळालाय रे, तर टोटल 5 वेळा तो डावीकडे वळालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितरित्या असे प्रॉब्लेम सोडवणार आहात. शेवटचे 2 प्रश्न पाहूया. जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे, तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरला. आपली दिशा ज्या आहेत, दिशा आणि उपदिशा, त्या काढून घ्या. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. हार्डली 2 ते 3 सेकंद लागतात तुम्हाला हे काढण्यासाठी. त्यामुळे असा प्रॉब्लेम जर तुमच्या समोर आला तर त्या डेफिनेटली या दिशा काढायच्या, म्हणजे चुकत नाही. जॉन आता पूर्वेकडे पाठ करून उभा आहे, तर त्याची पाठ पूर्वेकडे असेल, त्याचं तोंड कुठल्या दिशेला असेल रे, पश्चिमेकडे. जॉनचं तोंड कुठल्या दिशेला असेल, असं पश्चिमेकडे तोंड असेल त्याचं. तर त्याच्या उजव्या बाजूने तो काटकोनात 2 वेळा फिरला. म्हणजे जॉनची उजवी बाजू कोणती असेल रे, जर तोंड त्याचं पश्चिमेकडे असेल, उजवी बाजू ही असेल आणि डावी बाजू ही असेल. तो काटकोनात 2 वेळा फिरला. आता आधी जर एकदा फिरला तर तो या दिशेला तोंड जाईल त्याचं, काही तर काटकोन तयार होतो. परत दुसऱ्यांदा उजवीकडे वळाला तर इथं काटकोन होईल आणि ह्या दिशेला तोंड होईल त्याचं. ही दिशा कोणती आहे, पूर्व दिशा. तर त्याचं तोंड आता कोणत्या दिशेला असेल, आणि तेच विचारलंय आपल्याला, कुठल्या दिशेला तोंड आलंय त्याचं, आता पूर्व दिशेला तोंड आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. सोपं आहे, लक्षात येतंय. चला मग शेवटचा प्रश्न पाहूया आता या टॉपिकवरचा.
रशीद ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. रशीद ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे, तर तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला. आपली दिशा काढून घ्या लगेच. रशीद ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. आता ईशान्य दिशा कुठे पहा, या साईडला आहे, म्हणजे अशी दिशा आहे ती. अशी जी दिशा आहे ती ईशान्य दिशा आहे. तोंड करून उभा आहे, तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला. आता काटकोनात इथं जर स्टार्टिंग पॉईंट असेल, काटकोनात पहा, काटकोनात आता ही उपदिशा आहे, याच्या काटकोनात वळलं तर ह्या दुसऱ्या उपदिशेला जाईल. पहिल्यांदा डावीकडे वळला, त्याची डावी साईड ही असेल, उजवी साईड ही असेल. तर डावीकडे पहिल्यांदा वळला तो वायव्य दिशेला येईल. दुसऱ्यांदा परत काटकोनात वळला तर तो नैऋत्य दिशेला येईल. आणि तिसऱ्यांदा परत काटकोनात वळला तर तो आग्नेय दिशेला जाईल. म्हणजे त्याचं तोंड आता कुठल्या दिशेला आहे रे? तिसऱ्यांदा वळल्यानंतर आग्नेय दिशेला तोंड आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? उजव्या हाताची दिशा विचारली. आता जेव्हा तो आग्नेय दिशेला त्याचं तोंड असेल, असं या दिशेला जर त्याचं तोंड असेल आग्नेय दिशेला, त्याची ही डावी साईड असेल आणि ही उजवी साईड असेल. आणि आता त्याचं काय विचारलंय रे? त्याची उजव्या हाताची दिशा, म्हणजे उजवा हात त्याचा काटकोनात असणार असा या दिशेला. म्हणजे कुठल्या दिशेला आहे ती? नैऋत्य दिशा. कुठली दिशा आहे ही? नैऋत्य दिशा. इकडे काढून दाखवतो मी वेगळ्या पेजवर, म्हणजे तुम्हाला कळेल. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. आता तो ईशान्येकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे ह्या स्टार्टिंग पॉईंट, हा आपला स्टार्टिंग पॉईंट असतो इथनं. तो आता या दिशेला तोंड करून उभा आहे, ईशान्येला. तो 3 वेळा काटकोनात वळला. म्हणजे पहिल्यांदा वळल्यावर वायव्यला तोंड येईल त्याचं, नंतर पुन्हा वळल्यावर नैऋत्याला तोंड येईल त्याचं, आणि नंतर पुन्हा वळल्यावर तिसऱ्यांदा वळल्यावर त्याचं तोंड आग्नेयला असेल. आणि आग्नेयला वळल्यानंतर ही त्याची डावी साईड असेल, ही उजवी साईड असेल. त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल रे? काटकोनामध्ये नैऋत्य दिशेला असेल. काटकोनामध्ये कुठल्या दिशेला असेल? नैऋत्य दिशेला असेल. आपल्याला विचारले काय पहा, उजव्या हाताची दिशाच विचारलेली आहे. म्हणजे उजव्या हाताची दिशा कुठली त्याची? नैऋत्य. पर्याय क्रमांक 1 असं आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने ज्या दिशा आणि उपदिशा आहेत, त्याच्यानंतर सूर्योदय, सूर्यास्त, परत हात आणि तोंडामधलं जो कोण असतो तो काटकोन असतो. ह्या गोष्टी थोड्या थोड्या गोष्टी, किंवा 2 दिशा याच्यामधल्या कोण हा काटकोन असतो, 2 उपदिशा यांच्यामधला कोण काटकोन असतो, एक दिशा आणि उपदिशा यांच्यामधला कोण 45 डिग्रीचा असतो. ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमचं नक्कीच प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या सुटतील. आता आपण रांगेतील स्थान आणि दिशा हे 2 टॉपिक कव्हर केलेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे 2 टॉपिक आणि जमलं तर चौरस व वर्तुळावरील संख्या किंवा पाहूया, जसं कव्हर होईल तसं आपण व्यवस्थितरित्या हे 3ही टॉपिक कव्हर करणार आहोत. थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.